20 नोव्हेंबरला मतदान असल्यानं राज्य सरकारने जाहीर केली सार्वजनिक सुट्टी। राज्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये सार्वजनिक सुट्टी। दिलीप वळसेंचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास माझ्यामुळे, मात्र वळसे हे गद्दार आणि गद्दारांना सुट्टी नाही, शरद पवारांचं वक्तव्य। राहुल गांधींची उद्या नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा। काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार। चंद्रपूरमधल्या वरोरा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारासाठी सचिन पायलट यांची जाहीर सभा। भाजपचं डबल इंजिन सरकार केवळ धूर सोडत असून त्यांना विकासाची देणेघेणं नाही, पायलट यांची टीका। योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं राजकारण उत्तर प्रदेशातच ठेवावं। शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे। या प्रकारचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रामध्ये होत नाही। नाना पटोलेंची योगींच्या बटेंगे तो कटेंगेवर टीका। राहुल गांधी म्हणतात मुस्लिमांना आरक्षण द्यायला हवं, पण हे आरक्षण देताना एससी एसटीचं आरक्षण काढावं लागेल। तुमची चौथी पिढी आली तरी मुस्लिमांना आरक्षण मिळणार नाही, अमित शहांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायला फक्त ब्राह्मण म्हणून विरोध का? लक्ष्मण हाकेंचा सवाल। एक वेळ भाजपला मतदान करू, पण शरद पवारांच्या तुतारीला मतदान नाही, हाकेंनी केलं स्पष्ट। ओबीसी समाज यावेळेला महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम करणार। लोकसभेला झालेल्या पराभवाचा बदला विधानसभेला घेतलेला दिसेल। विधानसभा निवडणुकीवर हाकेंची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये होणाऱ्या वंचितच्या सभेचा टीझर प्रदर्शित। मुंबईतल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची गुरुवारी जाहीर सभा। कुर्ला पूर्व इथल्या नेहरू नगरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात सभेचं आयोजन। नारायण राणेंना केंद्रामध्ये त्यांच्या साईज प्रमाणे खातं मिळालं होतं, उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला। महाराजांचा पुतळा उभारताना भ्रष्टाचार झाल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप। महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं नाही, तर केसरकरांचा पराभव झाल्यावर चांगलं होणार, केसरकरांवर ठाकरेंचा हल्लाबोल। दीपक केसरकर जेव्हा पराभूत होतील तेव्हा कोकणचा विकास चांगला होईल, उद्धव ठाकरेंचा केसरकरांवर निशाणा। लोकसभेत पराभव झाला त्याचा कणकवलीत वचपा काढा, ठाकरेंचं आवाहन। पालघरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचार सभेत श्रीनिवास वनगा उपस्थित। मी आतापर्यंत कोणालाही वाऱ्यावर सोडलं नाही, श्रीनिवास वनगांनाही वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं वनगांना आश्वासन। नांदेडच्या मुखेडमध्ये देवेंद्र फडणवीसांची रॅली। मुखेडमध्ये भाजपचे उमेदवार तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी फडणवीस मैदानात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे माजी सचिव बालाजी खदगावकर यांची मुखेड मतदारसंघातून बंडखोरी। मुख्यमंत्र्यांचा बालाजी खदगावकरांना पाठिंबा नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। कापूस आणि सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी आल्यास मधील फरक सरकार देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही। महायुतीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करत 7/12 कोरा करणार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन। गुहागर मतदारसंघात महायुतीमध्ये पुन्हा नाराजी नाट्य। भाजपच्या कार्यकर्त्यांनी थांबवला प्रचार। शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपच्या माजी आमदारांबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल कार्यकर्ते नाराज। कर्जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेंद्र थोरवेंच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम संदर्भात अपप्रचार केल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगात तक्रार दाखल। पालघर हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या बॅगेची भरारी पथकाकडून तपासणी। बॅगेमध्ये फक्त कपडे आहेत, युरिन पॉट नाही असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। तुम्ही सगळीकडे पैसे खाल्ले म्हणून तुमच्या बॅगा चेक होतात, आमच्या पण बॅग चेक होतात, पण आम्ही व्हिडिओ काढत नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने मुखेड इथे दाखल झाल्यावर हेलिपॅडवर त्यांच्या बॅगची झाली तपासणी। फडणवीस भाजप उमेदवार तुषार राठोड यांच्या प्रचाराकरता मुखेडमध्ये। बारामतीमध्ये अजित पवारांच्या बॅगेची तपासणी। पुढील दौऱ्यासाठी रवाना होताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमध्ये तपासली बॅग। लातूरमध्ये राज ठाकरेंच्याही बॅग तपासल्याचा व्हिडिओ समोर। 7 दिवसांपूर्वी राज ठाकरे लातूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांची बॅग निवडणूक आयोगाच्या पथकाने तपासली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।